अतिशय धक्कादायक बातमी। उरळीमध्ये पतीकडून क्रौर्याचा कळस गाठण्यात आलाय। पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकून 15 दिवस तिला घरात कोंडलं। फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही, चारित्र्यावर संशय असल्यानं या विकृत मानसिकतेतून 24 वर्षीय पत्नीचा अमानुषपणे छळ करण्यात आला। ही धक्कादायक घटना 20 एप्रिलला घडली आहे। पीडितेचा पती मद्यधुंद अवस्थेत घरी आला। तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत हे सांग असं म्हणत त्यानं तिला शिवीगाळ करत मारहाण केली। त्यानंतर धमकी देत त्यानं ऍसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतली। महिला जीवाच्या आकांतानं ओरडत होती। तिनं घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्नही केला, मात्र नराधमानं घरात दरवाजातून बंद करून तिला पुन्हा मारहाण केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, उरळी मधली ही धक्कादायक घटना आहे, कशा पद्धतीने पोलिसांकडून आता या सगळ्या प्रकरणी कारवाई केली जाते? अंकिता, तर खरं आपण पाहिलं तर महिला आणि लहान मुलं नेहमीच टार्गेट केली जातात। सध्या मागील 15 दिवसांपासून आता देखील उरळी कांचनची ताजी घटना आहे। कधी हुंड्यावरून तर कधी मुलगा होत नाही, कधी वंशाचा दिवा होत नाही, म्हणून महिलांवरती कायम अत्याचार केले जातात। असंच एक दाम्पत्य, त्यांचं 5-6 वर्षापूर्वी लग्न झालं आणि त्यांना लग्नानंतर 2 मुली झाल्या, मात्र मुलगा होत नाही म्हणून सातत्याने तगादा लावला, तिला मारहाण केली, तिचा छळ केला। मात्र एक दिवस पती तिच्या नशेमध्ये आला आणि त्यांनी तिच्या गुप्तांगावरती ऍसिड फेकलं। मात्र तिला उपचार वेळेत मिळाले नाहीत, कारण 15 दिवस तिला खोलीत डांबून ठेवलं आणि तिची जखम ती सगळी चिघळली। त्यानंतर तिने कशीबशी सुटका केली आणि उपचार घेऊन तिने तातडीने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि सगळी हकीकत सांगितली। आता सगळे पुणे पोलीस जे आहेत ते सगळ्या घटनेचा तपास करत आहेत। त्याची काही मानसिक विकृती याचा देखील तपास करत आहेत आणि ह्या सगळ्या घटनेने सगळा परिसर जो आहे तो हादरून गेलेला आहे। अशी विकृती जी आहे ती वेळीच ठेचली पाहिजे, अशी ग्रामस्थांकडून वेळोवेळी मागणी होतीये। निश्चित प्रीतम, त्यामुळे एकंदरीतच आता पोलिसांकडून कशा पद्धतीने तपास होतोय पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।